पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जे उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 3 मधले सर्व अधिकृत उमेदवार एकत्रित एक नियोजन बैठक सध्या पार पडलेली आहे। यामध्ये अनेक चर्चा या ठिकाणी झालेल्या आहे। यामध्ये जे अधिकृत उमेदवार आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रीतमदादा खांदवे पाटील यांच्या मिसेस म्हणजे डॉक्टर श्रेयस प्रीतमदादा खांदवे पाटील या देखील या प्रभागामध्ये उभे आहेत आणि यांनी नागरिकांकरता काम करण्याची इच्छा दाखवलेली आहे। सर्वजण जे उमेदवार आहेत या ठिकाणी उपस्थित होते। ही नियोजन बैठक नक्की कशा पद्धतीने पार पडली याविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी आता आपल्या सोबत प्रीतमदादा तसेच डॉक्टर श्रेयसताई ह्या देखील आहेत। आपण त्या दोघांकडूनही जाणून घेतोय नक्की ही जी नियोजन बैठक आहे ती कशा पद्धतीने पार पडलेली आहे। प्रीतमदादांशी आपण चर्चा करतोय। प्रीतमदादा काय सांगाल, गेली कित्येक वर्ष आपला जो प्रवास राहिलाय प्रतापदादा असतील यांच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक कार्यांमध्ये असाल किंवा लोगावच्या विकासाकरता नेहमीच कार्य करताय आणि आज आपण जर बघितलं आपण दोघेही लोगावकरांसाठी या रणधुमाळीमध्ये उतरलेले आहात। आता ताई देखील उमेदवार आहेत। काय सांगाल नक्की कशा पद्धतीची बैठक आज पार पडली आणि कशा पद्धतीचं विजन घेऊन आपण दोघं उतरलेले आहात? नमस्कार, मी प्रीतम प्रतापराव खांडवे, माजी उपसरपंच लोगाव। आज ह्या ठिकाणी आमच्या वाड्यावर जे मला वाटते स्वतंत्र सैन्यानी जे पाटील असतील अनेक स्वतंत्र सैनिक ह्या वाड्यात येऊन गेलेले होते आणि जे ब्रिटिशांची लढाई होती ते ह्याच ठिकाणी नियोजन होत होतं। तर अशा वाड्यामध्ये आमचे आजोबा होते, ते गावकऱ्यांची मीटिंग घेत असायचे आणि त्या ठिकाणी गावाची कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होती त्यांनी ते करायचे। त्यानंतर आमचे वडील सुद्धा स्वर्गीय प्रताप दत्तात्रय खांदवे पाटील यांनी पण हे गावाची जी समाजसेवा आहे त्यांनी ती पुढे चालवली आणि ह्या वाड्यात सगळ्यात महत्त्वाचे जे आजूबाजूचे गावाचे सगळ्यात महत्त्वाचे डिसिजन ह्या घरातून झालेले आहे। आता त्याचं एक उदाहरण म्हणलं ते एशिया खंडामधली सगळ्यात मोठी लिफ्ट इरिगेशन स्कीम ह्या वाड्यातच त्याचं नियोजन केलं होतं। त्याचबरोबर जे लोगावमध्ये विमाननगरमध्ये जे तुम्ही एअरपोर्ट बघतात त्या ठिकाणचं सुद्धा डिस्कशन ह्या वाड्यात झालं होतं आणि त्या ठिकाणी असं ठरलं होतं की आम्ही स्वतःची जागा ह्या एअरपोर्टसाठी देणार आहे आणि नंतर आम्ही ते गावकऱ्यांना पटवून दिलं की हे एअरपोर्ट का गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी गाववाल्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी लोगावमध्ये एअरपोर्ट झालं। तर ह्या वाढीची पूर्वीपासून खूप महत्त्वाची आहे आणि त्या ठिकाणी आज नियोजन बैठक झाली। त्या बैठकीसाठी प्रदीपदादा कंद असतील, त्याचबरोबर सुरेंद्रदादा पठारे असतील, रामभाऊ दाभाडे असतील, अनिलजी सातो असेल, असे अनेक लोक आले जे त्यांच्या वाघोली गावात चांगल्या प्रकारे समाजसेवा करतात। त्याचबरोबर प्रदीपदादा कंद हे लोणी कंद आणि त्या भागाच्या जिल्हा अध्यक्ष सुद्धा होते, ते सुद्धा चांगले काम करतात। सुरेंद्रदादा पठारे हे बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव होय, ते सुद्धा आपण बघतो की चांगले वेल एज्युकेटेड चांगले काम करतात। आणि आमचे जे मिसेस आहे श्रेया प्रीतम खांडवे ही स्वतः डॉक्टर आहे आणि तिला पहिल्यापासून समाजसेवेची खूप आवड आहे। आपण बघतो की डॉक्टर हे पेशा हे पैसे कमवण्यापेक्षा लोकांची सेवा महत्त्वाची आहे, कारण एखाद्या माणसाला जखमी झाली ती सेवा करणं पण खूप अवघड गोष्ट असते आणि ती श्रेयस पहिल्यापासून करत आहे। ती स्वतः डॉक्टर आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि नक्कीच ते गावासाठी जे समाजसेवा करतात त्यांना ती आवड आहे। त्यांचे वडील सुद्धा भट साहेब आहे, त्याने सुद्धा गावावर एकदम साध्या राहणीमानमधून ते सिटीमध्ये आले आणि त्यांनी एक मोठी इंडस्ट्री त्या ठिकाणी उभारली आणि त्यानंतर गावाचे कुठलेही प्रॉब्लेम असेल, शाळेची दुरुस्ती असेल, गावात लिफ्ट इरिगेशन असेल, गावात रोड करायचे असेल, ड्रेनेज करायचे, गावकऱ्यांचे लग्न करून द्यायचे असेल, अशी अनेक समाजसेवा ते सुद्धा करत आहे आणि त्यांच्याच आणि आमचा जो वारसा आहे ते श्रेयस नक्कीच पुढे चालवणार आहे आणि आम्हाला गॅरंटी पहिलं मी एकटा पळत होतो समाजसेवासाठी, पण आता ती पॉवर डबल होणार आहे, श्रेयस सुद्धा ते पळणार आहे। त्यामुळं नक्कीच लोगावला जो 8-10 वर्षाचा बॅकलॉग झाला होता, अजिबात कामं होत नव्हते, ते आम्ही दोघं नक्कीच भरू काढू अशी मला गॅरंटी आहे। नक्कीच नक्कीच आपण बघितलं दादांचं कार्य तर आहेच, पण त्याचबरोबरीने आज डॉक्टर श्रेयसताई या देखील या रणधुमाळीमध्ये उतरलेल्या आहेत। आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। ताई काय सांगाल, इतका मोठा वारसा आहे, प्रीतम दादा असतील किंवा त्यांचे वडील असतील प्रतापदादा, हे नेहमी समाजकार्यात राहिलेत आणि आज आपल्याला ही संधी मिळते, आपण प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवार आहात, नागरिकांकरता करण्याची जी काही संधी आहे आज ती आपल्याला मिळते। नक्की काय सांगाल, कशा पद्धतीचं विजन ठेवलंय आपण आणि कशा पद्धतीचा विकास करणार आहात? जसं हे म्हणाले मी डॉक्टर आहे, तर ती एक प्रकारची समाजसेवाच आहे, पण आता मी ऑफिशियली ह्याच्यात उतरणार आहे आणि मी स्वतःला फॉर्च्युनेट समजते की मी ह्यांच्या कुटुंबातली एक भाग आहे आणि मला ह्यांचा आता वारसा मला सुद्धा पुढे चालवायला एक संधी मिळाली आहे। नवीन वर्षाच्या या पार्श्वभूमीवर आपण महिला म्हणून आपल्याला ही संधी आहे, महिलांकरता नक्की आपले काय विचार आहेत किंवा महिलांना आपण काय सांगू इच्छिता?
महिलांना आता मी फिरते ते त्यांना बेसिक गरजाच त्यांना पाहिजेत, की रस्ते नाही आहेत, पाणी पुरवठा येत नाही आहे. तर आपण याच ड्रेनेजचा प्रॉब्लेम, याच बेसिक नीड्सवर काम करणार आहोत. शिवाय आपण गार्डन ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि मुलांसाठी बांधायचं चालू आहे. आणि आपले जास्तीत जास्त प्रभागातील खेळाडू बाहेर पडावे म्हणून एक प्लेग्राऊंडसुद्धा करायचं चालू आहे. नक्कीच नक्कीच आपण बघितलं की प्रभाग क्रमांक 3 मधून डॉक्टर श्रेयस प्रीतम दादा खानवे हे जे दोघं जोडी आहे ही वेगळं काहीतरी करण्याचं त्यांचं ध्येय आहे. आणि या लोगावकर असतील, वाघोलीकर असतील किंवा विमाननगर, हा जो काही सर्व परिसर आहे या सर्वांसाठी वेगळे त्यांचे विजन आहेत. आणि नक्कीच जर एज्युकेटेड जर कुणी असेल, एज्युकेटेड पर्सन ज्यावेळेस राजकीय या रणधुमाळीमध्ये उतरतो, नक्कीच आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हेच विचार घेत आज दोघंही या रणधुमाळीमध्ये उतरलेले आहे. या नियोजन बैठकीमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. अनिलजी सातव असतील किंवा ऐश्वर्या पठारे असतील किंवा सुरेंद्रजी पठारे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. तसेच रामभाऊजी दाभाडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. हे सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आणि ही जी नियोजन बैठक ही नुकतीच पार पडलेली आहे. आणि ही जी काही बैठक पार पडली यामधून नक्कीच लोगावकरांना किंवा लोगावकरांसाठी नक्कीच एक इतिहास घडतो की काय, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय. सीएम न्यूज इंडिया, प्राजक्ता बिबसा, निलेश बिबे, पुणे. कैलासवासी प्रतापदादा खानवे पाटलांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. या कुटुंबाला एक इतिहास आहे. तो इतिहास संघर्षाचा पण आहे, सन्मानाचा पण आहे आणि खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी ठेवून कशा पद्धतीने काम केलं जातं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अतिशय जवळनं पाहिलेलं आहे. खरं तर आपल्या तालुक्याचं नेतृत्व खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर दत्तोबा खानवेंनी केलं. त्यांनी या समाजाला त्या काळामध्ये काय आवश्यक आहे, समाजाची शाश्वत विकास कशामध्ये होऊ शकतो, म्हणजे त्या नदीवरनं पाईपलाईन करण्यापासून तर मला माझ्या परिसराचा, माझ्या लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यावेळेला विकास हा रस्तेपर्यंत मर्यादित नव्हता. त्यावेळेचा विकास लाईट वेळेत आली पाहिजे, पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्या विचाराने काम करणारी ती व्यक्तिमत्व होती. आणि त्या कुटुंबाचा वारसा पुढे प्रतापदादांनी चालवला. आणि आज प्रीतमदादा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आपल्या कुटुंबाने त्या ठिकाणी टाकलेली आहे. मला नेहमी असं वाटतं, जो तरुण त्या साम्राज्यामध्ये असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी ठेवून काम करण्याची आवश्यकता नाही, इतकं चांगली परिस्थिती तुमची आहे, पण लोकांच्या हितासाठी, आपल्या माणसांसाठी समाजकारण आणि राजकारण पुन्हा करायला सुरुवात केली आणि ताकदीने लोकांच्या पाठीमागं तुम्ही उभा राहताय, याच्या इतका आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दुसरा कुठलाच नाही. मग या सगळ्या परिस्थितीतनं आपण सगळेजण जात असताना तुम्ही नशिबाने दादा, मी तुम्हाला खरं सांगतो, मी अनेक लोकांना भेटलो आणि त्या सगळ्या तुमच्या परिसरात भेटत असताना लोकांनी मला जे तुमच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्यावेळेला मला म्हणजे असं इतकं समाधान वाटलं की लोक म्हणायची, दादा आमचं बाकी काय नाही, खानवे पाटलांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा या परिसरात वाढली पाहिजे, त्याचा सन्मान राहायला पाहिजे आणि त्या प्रतिष्ठेसाठी आम्ही काही करायला तयार आहे. ही जी भूमिका सर्वसामान्य सगळ्या तुमच्या सहकार्यांनी घेतली, याच्या इतका आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुसरा कुठला. आणि एखाद्या परिवारावर प्रेम करावं, या आपल्या परिसरामध्ये जर कोणत्या परिवाराचं उदाहरण द्यायचं असेल तर 100% प्रतापदादा खानवे पाटलांच्या परिवाराचं उदाहरण देता येईल, अशी खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या परिसरात फिरताना त्या ठिकाणी जाणवली. मला नेहमी असं वाटतं की आपण या ठिकाणी निवडणुकीची तयारी करायला उपस्थित राहिलो आहे. मतदार पिंजून काढला पाहिजे, बाहेर असलेला मतदार शोधला पाहिजे, मतदार यादीवर काम केलं पाहिजे, त्या बूथवर असणाऱ्या मतदारांपर्यंत आपली प्रत्येक यंत्रणा पोचली पाहिजे आणि चारीच्या चारी उमेदवारांची विश्वासार्हता शेवटच्या घटकेपर्यंत टिकली पाहिजे.